कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझी आजीनी पहिले दिवसच सांगितलं होतं की सगळ्यात पहिले जायचंय सिद्धिविनायकच्या मंदिरमध्ये। स्पेशली माझी आजी तर खूप मोठ्या भक्त आहेत, त्यांना सगळंच येतं, तर त्यांच्यासाठी हे एक स्पेशल असं गिफ्ट होतं। जगभरातून लोक जेव्हा मुंबईत येतात पहिल्याच वेळेला सिद्धिविनायकचं दर्शन करतात, पण खूप गर्दी असते आतमध्ये, तर माझ्या सोबतच राहायची। ठीक आहे, चला। आम्ही सगळ्या नानीला घेऊन गेलो सिद्धिविनायक गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला आणि सगळ्या नानी खूप खुश होते कारण की आम्हाला डायरेक्ट एंट्री होती। आजी कसं वाटतंय मंदिरात? वाईला पण आला गणपती, वाईचा तो गणराया जागराला या लय गर्दी आहे ना। गणपती बाप्पा मला असं वाटतं लहानपण जागे झालो आणि सरांनी तर जे काय गमती गमती सांगितल्या त्यांनी असं खरंच वाटलं की पुन्हा लहान झालो आणि आता आम्ही बाप्पाच्या दर्शनाला चाललोय। काकीला एकदम ते VIP ट्रीटमेंट वाटलं की अरे डायरेक्ट बाप्पांच्या चरणात, तर ती एकदम खुश होती की अरे वा काय एक्सपिरियन्स होता। मंदिरात जाऊन मला असं वाटतं की जे पण आमच्या सख्यांनी बाप्पांना मागितलं असेल ती त्यांची इच्छा पूर्ण व्हावी। सिद्धिविनायकाला आम्ही आशीर्वाद द्यायला सांगितलं, प्लीज या जगात प्रेम आणि शांती वाढू दे। इथून आम्ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी स्प्लिट झालो। अगं नानी कुठे चाललो आपण? दरव्याला बरे पाया पडते। आवडलंय का तुम्हाला? आवडलं। नमस्कार नमस्कार परत भेटलो आपण। खतरनाक रमशा, माय गॉड। आणि आज कसं वाटतंय आमच्या सेटवर येऊन, कसं वाटतंय तुम्हाला? खूपच छान वाटतंय आणि मेन मुद्दा तुम्हाला बघून तर अजून छान वाटतं। तुमच्या सगळ्यांना बघितलं ते लहान पोरं कशी उड्या मारतात तो प्रकार झाला। असं टीव्ही वरती तुम्हाला बघितलंय, तुमचा खूप कार्यक्रम आवडतो, पण असं समोरासमोर भेटेल असं कधीच वाटलं नव्हतं। तुम्ही आता का पहिल्यांदा मुंबई बघितली? आपल्या सुरुवातीला अंकितानंच मला मुंबईला आणले आणि जीवाची मुंबई असते ना ती खरोखरच केली आणि तुम्ही शूटिंग पण आज पहिल्यांदाच बघितलं? पहिल्यांदा शूटिंग, पहिल्यांदा स्टेजवर उभं राहणं, पहिल्यांदा तुमच्याशी। पण स्टेजवर उभं राहून बोलताना तुम्ही पहिल्यांदा बोलता असं वाटत नाही? कसं काय? ते तर आता सगळ्या महाराष्ट्राला माहितीच आहे की तुम्ही काय आहात ते। आजींचा दरारा आता सगळ्या महाराष्ट्रात एकदम नॅचरल आहेत। ए नानी कोणाशी गप्पा मारतेस इथे? काय तुला माहितीत का ते कोण आहे? कोण आहे? तू मी 2 मिनिटं तुझ्याकडे बघितलं नाही, तू इथे येऊन भाऊ कदम सरांशी गप्पा मारायला बसलीस। एवढं मोठं माणूस मला भेटलं बोलायला, तुझ्यापाशी काय आहे माझं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।